नमस्कार, मी श्रद्धा पाटील, CSE AIML, DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कोल्हापूरमधून. आज मी तुम्हाला सांगणार आहे की NumPy मशीन लर्निंग मध्ये कसं काम करतं. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला NumPy म्हणजे काय आणि मशीन लर्निंग मध्ये ते का महत्वाचं आहे हे समजेल. थोडक्यात NumPyची आपण इथे ओळख करून घेऊया. NumPy 2005 मध्ये तयार करण्यात आलं. हा प्रामुख्याने C आणि फॉर्टन भाषेत लिहिला गेलेला आहे आणि ह्यामुळेच तो पायथन पेक्षा खूप वेगवान आहे. सरळ भाषेत सांगायचं झालं तर NumPy ही पायथनची एक लायब्ररी आहे जी मोठे अरेज आणि मॅट्रायसेस हाताळण्यासाठी तयार केली आहे. पायथनच्या साध्या लिस्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा डेटा ठेवता येतो, पण NumPy अरेमध्ये फक्त एकाच प्रकारचा डेटा ठेवता येतो. त्यामुळे तो खूप वेगवान काम करतो. हे अरे कंटेजियस मेमरीमध्ये म्हणजेच एकमेकांच्या शेजारी संग्रहित केलेले असतात. हे अगदी याचं एक साधं उदाहरण म्हणजे आपण पुस्तकं व्यवस्थित रॅकमध्ये ठेवलो तर ती आपल्याला पटकन सापडतात. पण इकडे तिकडे टाकलो तर उशीर होतो. असं समजा. प्रत्येक अरे सोबत मेटाडेटा म्हणजे त्याचा आकार, प्रकार व माहिती जडलेली असते. त्यामुळे NumPy सहजपणे गणिती ऑपरेशन्स करू शकतो. हे सगळं एकत्रित केल्यावर मिळणारा परिणाम म्हणजेच परफॉर्मन्स आणि म्हणूनच NumPy हा साध्या पायथन पेक्षा कितीतरी वेगवान आहे. NumPy ने काय काय करता येतं? NumPy वापरून आपण अरेज तयार व मॅनिप्युलेट करू शकतो. इलेमेंट वाईज आणि मॅट्रिक्स ऑपरेशन्स करू शकतो. रॅन्डम नंबर्स किंवा इंटीजर्स काढू शकतो. स्टॅटिस्टिक्स काढू शकतो. लिनियर अल्जेब्रा जसं की डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करू शकतो. ज्या मिसिंग व्हॅल्यूज हाताळू शकतो. उदाहरणार्थ इथं एक साधं उदाहरण दिलेलं आहे अरे तयार करण्याचं. इथं आपण स्टार्टिंगला NumPy इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. एखाद्या कोडमध्ये जर आपल्याला NumPy वापरायचं असेल तर पहिल्यांदा ते इम्पोर्ट करावं लागतं आणि ते आपण इम्पोर्ट NumPy ॲज NP या लाईनने करू शकतो. पुढं आपण NumPy अरे तयार केलेला आहे np.array या वाक्याचा यूज करून आणि नंतर ते प्रिंट केलेलं आहे. इथं आपण लिस्ट एक पास केलेली आहे 1 2 3 4 5 आणि NumPy ने तिला अरे मध्ये बदललं. लक्षात घ्या प्रिंट केल्यावर कॉमास दिसत नाहीत. हा त्याचा डिफॉल्ट फॉर्मॅट आहे. आणि इथं तुम्ही या चित्रात बघू शकता की कम्प्युटरच्या मेमरीमध्ये हा जो NumPy अरे आहे तो कसा स्टोअर केलेला आहे. आता आपण बघूया NumPyचे मशीन लर्निंग मधलं महत्व किंवा एक वर्कफ्लो काय असतो NumPyचा मशीन लर्निंग मध्ये यूज करण्यासाठी. पहिला आहे डेटा रिप्रेझेंटेशन. मशीन लर्निंग मध्ये डेटा नेहमी NumPy अरेज मध्ये ठेवला जातो कारण हे अरेज नेहमी कमी मेमरी घेतात आणि प्रोसेस करायला जलद असतात. पुढचा आहे व्हेक्टरायझेशन. साध्या पायथन मध्ये आपण लूप लिहून प्रत्येक एलिमेंटवर ऑपरेशन करतो. पण NumPy मध्ये एकच ओळ लिहून अरेवर ऑपरेशन करता येतं. यामुळे कोड छोटा आणि एक्झिक्युशन जलद होते. पुढचा आहे ब्रॉडकास्टिंग. NumPy वेगवेगळ्या प्रकारचे अरे सहज हँडल करतो. उदाहरणार्थ आपण एका अरे मध्ये 5 ऍड करायचं म्हटलं तर तो प्रत्येक एलिमेंटला आपोआप ऍड करून देतो. लिनियर अल्जेब्रा. मशीन लर्निंगचा पाया म्हणजे गणित. त्यामध्ये डॉट प्रोडक्ट, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, ट्रान्सपोज, इन्व्हर्स अशा सगळ्या प्रकारच्या लिनियर अल्जेब्राचे जे ऑपरेशन्स आहेत ते सहज करता येतात. हे सगळं मिळून मिळणारा मोठा फायदा म्हणजे स्पीड. NumPy मोठ्या प्रमाणाच्या डेटावर ऑपरेशन्स फास्ट म्हणजे झपाट्याने करू शकतो. एक साधं उदाहरण इथं तुम्ही बघू शकता संख्यांचा स्क्वेअर काढणं. यामध्ये आपण स्टार्टिंगला NumPy इम्पोर्ट केलेला आहे. इम्पोर्ट NumPy NP या वाक्याचा उपयोग करून पुढे आपण एक अरे तयार केलेला आहे युजिंग np.array आणि पुढे आपण एक
व्हेरिएबल तयार केलेला आहे स्क्वेअर्ड, ज्याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे डेटा स्टार स्टार 2. त्याच्यामध्ये आपण पहिलं लूप न लिहिता डेटा स्टार स्टार 2 केल्यावर नंपाईने पूर्ण अरेचा स्क्वेअर काढला. हेच आहे नंपाईची ताकद, वेगवान आणि सोपं काम करतं. आता आपण बघूया नंपाईचे फंक्शन्स. नंपाईमध्ये भरपूर फंक्शन्स आहेत. त्यातले काही मी या टेबल्स मध्ये दाखवले आहेत आणि बाकीचे तुम्ही अजून एक्सप्लोर करू शकता. यामध्ये फंक्शनचा जो काही पर्पज आहे ते कशासाठी यूज करतात आणि त्याचा नंपाईमध्ये सिंटॅक्स काय आहे हे मी इथं दाखवलेलं आहे. तुम्ही अजून भरपूर फंक्शन्स आहेत ते एक्सप्लोर करू शकता. NumPy कितीही वेगवान जरी असलं तरी त्याच्या काही मर्यादा आहेत. फार मोठे डेटा सेट जे रॅम मध्ये मावत नाहीत ते हाताळणं NumPy ला कठीण असतं. NumPy GPU ला सपोर्ट करत नाही, ते फक्त CPU वर चालतं. आणि NumPy ही एंड टू एंड ML लायब्ररी नाही, ही एक फक्त गणितासाठी एक कणा आहे, कणा लाईक मॅथ बॅकबोन. त्याच्यामध्ये जर आपण लूप्स वापरले जे की नॉर्मल पायथन मध्ये आपण यूज करतो तर त्यामुळे परफॉर्मन्स कमी होतो. आणि न्यूमरिकल डेटासाठीही ऑप्टिमाइज केलेलं आहे. याच्यामध्ये आपण टेक्स्ट किंवा कॅटेगोरिकल डेटासाठी आपण ऑप्टिमाइज करू शकत नाही. शेवटी सारांश, NumPy ही एक ML साठी न्यूमरिकल कम्प्युटिंगचा पाया आहे. तो अरे, वेक्टराइज्ड ऑपरेशन्स आणि गणिती टूल्स पुरवतो. टेन्सरफ्लो, पायटॉर्च, सायकिट-लर्न सारख्या लायब्ररीजच्या मागे NumPy आहे. त्याचे स्ट्रेंग्थ्स म्हणजे वेग, कार्यक्षमता आणि सिम्प्लिसिटी. तर विकनेसेस म्हणजे मोठ्या डेटा सेटवर मर्यादा, GPU सपोर्ट नसणं आणि ML स्पेसिफिक नसणं. म्हणून NumPy हा बेस आहे, पण पूर्ण ML सोल्युशन साठी त्यावर इतर लायब्ररीज वापरल्या जातात. इतकंच. धन्यवाद.